ठाणे पोलिसांनी केली सलमान खान या सोनसाखळी चोरट्याला अटक। एका रात्रीत 4 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या सलमान फिरोज खान 25 या सराईत चोरट्यास ठाणे शहर पोलिसांनी राजस्थान अजमेरपासून पाठलाग करत ठाण्यात अटक केली। तसेच 9 गुन्हे उघडकीस आणताना एकूण 100 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश आले। तर सलमान यांच्यावर यापूर्वी मुंबईत 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली। ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 11 एप्रिल 2025 रोजी नौपाडा राबोडी वर्तकनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री 4 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। त्याचा तपास करताना अटकेतील सलमान खान हा या गुन्ह्यानंतर राजस्थान अजमेर येथे पळून गेला होता, अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार त्याचा पाठलाग केला तो अजमेर येथून परत मुंबईला येताना त्याला 23 एप्रिल 2025 रोजी अटक केली। तसेच वर्तकनगर, राबोडी, नौपाडा, कापूरबावडी, कासारवडवली, डोंबिवली आणि नारपोली या पोलीस ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील 100 ग्रॅम वजनाचे 10 लाखांचे 5 मणी मंगळसूत्रे व 5 सोन्याच्या चैन आणि 80,000ची गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल असा एकूण 10,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तसेच त्याला 30 एप्रिल 2025 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने केली। नगर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 306/25 सोनसाखळी चोरीचा जबरीनं चोरीचा गुन्हा दाखल होता। त्यामध्ये गुन्हे शाखेचे घटक 1चे पोलीस निरीक्षक श्री गायकवाड, PSI घुगे, ASI नाईक आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला, ज्यामध्ये सलमान फिरोज खान हा आरोपी सोनसाखळी चोरी जबरीनं चोरी करण्यामध्ये निष्पन्न झाला। त्याला गुन्हे शाखेच्या घटक 1च्या टीमने अजमेर राजस्थान येथून ताब्यात घेऊन त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली। या गुन्ह्याचा तपासादरम्यान एकूण त्यानं 9 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं, ज्यामध्ये वर्तकनगर, राबोडी, कापूरबावडी, नौपाडा, कासारवडवली, डोंबिवली, मानपाडा असे 9 गुन्हे त्यानं केल्याचं निष्पन्न झालं। ज्यामध्ये गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्याप येतो 100 ग्रॅम वजनाचे 5 मंगळसूत्र, 5 सोन्याचे चेन आणि एक मोटरसायकल अशी 10,80,000चा मुद्देमाल अद्यापर्यंत जप्त झालेला आहे। या आरोपीला सध्या दिनांक 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी आहे। या आरोपीवर पूर्वी मुंबई येथे अंधेरी, सांताक्रूज, मुलुंड, खार या 4 पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचे गुन्हे या आरोपीच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत। या अनुषंगानं सदर गुन्ह्यामध्ये आरोपी सलमान फिरोज खान याला अजून कोणी मदत केली, त्याचा कोण साथीदार होता, त्या अनुषंगानं देखील तपास सुरू आहे। त्याचबरोबर सदर आरोपीनं ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर मुंबई या परिसरात अजून काही गुन्हे केले आहेत का, त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत। कुठल्या टोलीचं होतं आणि बॅकग्राऊंड? सध्या त्याच्यावर यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत मुंबई येथे, अंधेरी, सांताक्रूज, मुलुंड, खार। अद्याप जो तपास झालेला आहे त्याच्यामध्ये त्यानं सदरचे 6 गुन्हे हे स्वतः एकट्याने केल्याचे निष्पन्न झाले आहे। 3 गुन्ह्यामध्ये तो त्याच्या साथीदाराबरोबर मिळून आल्याचं किंवा तपासात निष्पन्न झालेला आहे। तो मोबाईल स्नॅचिंग किंवा छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता, परंतु त्यानंतर आता जे चौकशीमध्ये निष्पन्न झाले, तपासात निष्पन्न झालं, त्यामध्ये त्यानं सोनसाखळी चोरीचे एकूण 9 गुन्हे केल्याचे उघडकीस झालेलं आहे। त्यानं चोरी केलेला मुद्देमाल किंवा सोनं ज्या सोनाराकडे किंवा ज्याला कोणाला विकलेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढचा तपास करत आहोत। याच्यामध्ये अधिक कडक कारवाई आम्ही करणार आहोत। यापूर्वी देखील त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत, त्या अनुषंगाने अधिक परिणामकारक अशी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या अनुषंगाने MPD असेल किंवा मोक्का असेल या अनुषंगाने देखील आम्ही तयारी करत आहोत। तो राहणारा खार बांद्रा BKC मुंबई येथील मूळ राहणारा आहे, परंतु त्यानं ठाणे आणि नवी मुंबई, मीरा भाईंदर परिसरामध्ये गुन्हे केलेले आहेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ।
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. विधानसभेनंतर महापालिकांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकेल. 2.5 वर्षात महायुती सरकारने केलेले काम पाहून मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केले. काम करणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय लोकांनी घेतला. त्यामुळे शिवसेनेत दररोज विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकला. आता महापालिकांवर भगवा झेंडा डौलाने फडकेल असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नौपाड्यातील उभाटा गटाचे उपविभागप्रमुख प्रीतम राजपूत, उपविभागप्रमुख राजेश पवार, गटप्रमुख सुधीर ठाकूर, शाखा प्रमुख दिनेश चिकणे यांच्यासह 20 पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. आनंद आश्रम येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे उपस्थित होत्या. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. ठाणे शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील विद्यमान 72 नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. खरी शिवसेना आणि धनुष्यबाण जो काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवण्यासाठी आम्ही उठाव केला. आतापर्यंत मुंबईतील 70 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावरून खरी शिवसेना कोणाची हे लोकांनी शिक्कामोर्तब केले, असे ते म्हणाले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधी काम करत नाही. शिवसेनेचे काम वर्षाचे 12 महिने 365 दिवस सुरू असते. शिवसेना आणि उभाटामध्ये हा फरक आहे, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. मंगळवारी ठाणे शहरातील उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात शाखा प्रमुख संजय कदम, स्वप्नील नवरेकर, सुहास घाडगे, बजरंग हातेकर, स्वप्नील फडतरे, राहुल भानुशाली, निमिष भांडिलकर, आदित्य पंडित, यशस सिनलकर, प्रशांत भरणे, सुमित पाटील, सीमा राजपूत, अंजली आयरे, मयुरा लोहाटे, प्राजक्ता बामणे, स्वरांगी नवरेकर, योगिता मेहता, निर्मला राजपूत, संध्या हुमणे, सुरेखा जाधव या नौपाडा आणि बी कॅबिन भागातील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश. RTE प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा 3 प्रवेश फेरी सुरू. जिल्ह्यातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार RTE अधिनियम 2009 नुसार यंदाही 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. 28 एप्रिल 2025 रोजी प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 3 मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया 28 एप्रिल 2025 ते 7 मे 2025 या कालावधीत पूर्ण करायची आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी आवश्यक असलेली माहिती SMS द्वारे पाठवली जात आहे. मात्र पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवर अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पालकांचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती नियमितरित्या तपासावी, असे आवाहन शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केली आहे. प्रतीक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अलॉटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन दस्तऐवजांची तपासणी करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांची पडताळणी 7 मे 2025 पर्यंत पूर्ण करावी. ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती आणि महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 627 पात्र शाळांमध्ये 11,320 रिक्त जागा उपलब्ध होत्या.
आतापर्यंत 8,358 प्रवेश पूर्ण झाले आहे. प्रतीक्षा यादी टप्पा 3 अंतर्गत उर्वरित रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठाण्याच्या काही भागात शुक्रवार शनिवार पाणीपुरवठा बंद राहील. ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार 2 मे 2025 रोजी सकाळी 9 ते शनिवार 3 मे 2025 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करून पूर्ण 24 तास पाणीपुरवठा बंद न ठेवता टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परिणामी शुक्रवारी 2 मे 2025 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत घोडबंदर रोड, पाटलीपाडा, बाळकुंभ, ब्रह्मांड, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, डोंगरीपाडा, वाघबीळ या भागात पाणी पुरवठा बंद राहील. तर शुक्रवार दिनांक 2 मे रोजी सकाळी 9 पासून शनिवार 3 मे रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा, मुंब्रा येथील काही भाग येथे पाणी पुरवठा बंद राहील. शटडाऊनच्या काळात स्टेम प्राधिकरणाकडून योजनेमधील दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची कामे आणि चेन्नई येथे जलमापक बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसराने वापरून सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.